हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर दीप अमावस्या म्हणजे काय आणि ती कधी येते व दीप अमावस्याच्या दिवशी काय केलं जाते, तर याविषयी छोटीशी माहिती मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर दीप अमावस्या 2026 कधी आहे आणि त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर दीप अमावस्या यालाच आषाढ अमावस्या असं सुद्धा म्हणतात. तर दीप अमावस्या आहे 12 ऑगस्ट 2026 बुधवारी आहे आणि हा सण श्रावण महिन्याचा पवित्र आगमनापूर्वी घरातील दिव्यांची पूजा करून साजरा केला जातो. तर दीप अमावस्येचे महत्त्व काय आहे आणि ही पूजा करण्याची विधी वगैरे काय आहे. दिव्याची स्वच्छता आणि पूजा करायची या दिवशी घरातील सर्व लहान मोठे धातूंचे दिवे समई निरंजन स्वच्छ धुवून किंवा घासून स्वच्छ आणि चकाचक आपल्याला करायचे आहेत. आपल्या घरात जेवढे निरंजन समई आहेत त्या सर्व आपल्याला स्वच्छ धुवायच्या घासायच्या आहेत आणि नंतर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. दिव्यांची पूजा करणे म्हणजे फक्त हळदी कुंकू अक्षता वगैरे नाही, त्याची आपल्याला छान पंचोपचार पूजन करायचं आहे. अगोदर सर्व घर स्वच्छ करायचं आणि नंतर मग आपली दररोजची पूजा करून घ्यायची आणि नंतर एक स्वच्छ पाट धुवून त्या पाटावर स्वच्छ लाल किंवा कुठलंही वस्त्र अंथरून सर्व स्वच्छ केलेले दिवे त्यावर व्यवस्थित मांडून घ्यायचे. नंतर दिव्यांना हळदी कुंकुम फुले अक्षदा वाहून त्याची व्यवस्थित पूजा करून घ्यायची. सर्व दिव्यांची छान पूजा करून आपण दिव्यांना सुद्धा नमस्कार करायचा आहे, कारण आपल्या घरामध्ये वर्षभर दीप उजळतात, आपल्या जीवनात प्रकाश प्रज्वलित करतात. आता बरेच जण म्हणतात की दिव्याची पूजा का करतात, त्यामागे पण बरेचसे धार्मिक आणि आध्यात्मिक लाभ आहेत. तर दिव्याची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, जीवनामध्ये सुख संपत्ती आणि आनंदाचा प्रकाश येतो. म्हणून सर्वांनी दिव्याची पूजा दीप अमावस्येला नक्कीच करावी. नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी गोडधोड विशेषतः पुरणाचा नैवेद्य करायचा आहे. आपल्याला श्रावण महिन्याची सुरुवात अगदी आनंदाने आणि उत्साहाने करायची आहे. श्रावण महिना म्हटलं की सण घेऊन येतोच. श्रावण महिन्यामध्ये बरेचसे सण असतात, त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्याचं स्वागत काहीसं असं करायचं आहे आणि विशेषतः या दिवशी आपल्याला छोट्या मुलांचे औक्षणसुद्धा करायचे आहे. लहान मुलांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे. लहान मुलांना कसं ओवाळायचं, कुठल्या दिव्याने ओवाळायचं यासाठी मी स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल आणि माझ्या चॅनलला अपलोड करील. त्यामुळे तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला त्यावर पूर्ण डिटेल्समध्ये लहान मुलांना औक्षण कसं करायचं किंवा कुठल्या दिव्यापासनं करायचं हे सर्व पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने काहीशी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आणि रात्री जे दिवे आपण घासून ठेवलेत त्या दिव्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून ते दिवे आपण लावू शकतो. ते आणि घरातील पूर्ण दिवे का घासायचे, कारण पूर्ण दिवे एकत्र लावल्यानंतर आपल्या घरात जो प्रकाश आहे त्या प्रकाशाने आपल्या जीवनात येणारा अंधार कमी होतो, आपल्या जीवनात आनंदही आनंद येतो आणि आपल्या जीवनात सुख समृद्धीची भरभराट होते. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व दिवे व्यवस्थित स्वच्छ धुवून घासून ठेवावे आणि मी ज्या पद्धतीने म्हटलं त्या पद्धतीने आपल्याला सर्व दिव्यांची पूजा करायची आहे. दिव्यांना हळदी कुंकुम अक्षदा वाहून त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आणि पवित्र श्रावण महिन्याची अशा पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची आहे. तर ही जी पूजा आहे दिव्यांची ती दीप अमावस्याला केली जाते, म्हणजेच येत्या बुधवारी 12 ऑगस्ट 2026ला आपल्याला ही पूजा करायची आहे. दिवे सकाळी स्वच्छ चकाचक घासून घ्यायचे आहेत. आपल्या घरातील हवेत तेवढे चांदीचे, पितळेचे, मातीचे, धातूचे कुठलेही दिवे आपल्या घरात असतील ते सर्व दिवे आपल्याला घासायचे आहेत आणि त्यांना स्वच्छ करून आपल्याला त्याची सुंदर अशी पूजा करायची आहे. आणि हा दिवस फक्त वर्षातून एकदा येतो, म्हणून सर्वांनी हा दिवस खूप छान पद्धतीने साजरा केला पाहिजे. कारण असं कोणीही नसतं ज्यांच्या घरात दिवा नाही आहे. प्रत्येकाच्या घरात दिवा असतोच आणि त्या दिव्यानेच आपल्या घरात प्रकाश पडतो. म्हणून तुम्ही वर्षातून एकदा आपल्या घरासाठी किंवा आपल्या घरातील प्रकाशासाठी ह्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे.
तर अशा पद्धतीने दीप अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा केली जाते आणि दीप अमावस्येचं महत्त्व असं आहे. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण चॅनलवर बरेचसे सणांशी रिलेटेड, फेस्टिवल रिलेटेड व्हिडिओज, पुन्हा विशेषत फेस्टिवलविषयी माहिती आणि अशी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन मी नेहमीच व्हिडिओ टाकत राहते. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या व्हिडिओला भरभरून शेअर करा, खूप जास्त प्रेम द्या. आणि माझे आणखी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला त्यामध्ये बरेचसे डेली व्लॉग्स, डेवोशनल व्हिडिओ, सणांशी फेस्टिवल रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळतील आणि बरीचशी काही माहितीसुद्धा पाहायला मिळेल. त्यामुळे माझ्या चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा आणि ह्या व्हिडिओला पण खूप 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 जास्त शेअर करा. माझं यामध्ये काही चुकलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणखी भेटूयात अशाच सुंदर सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तोपर्यंत ह्या व्हिडिओला खूप शेअर करा. आणखी भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.